रामकृष्ण हरी. वारकरी सेवक या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्वांच्या चरणस्पर्श करून पत्रिकेचे अभंग या प्रकरणात पत्रिका म्हणजेच पत्र रूपाने पाठवलेल्या 66 अभंगाचा समावेश आहे. कोण्या एका वारीत तुकोबराय आजारी पडले व त्यांची वाटचाल व वारी खंडित होण्याचा प्रसंग आला. त्या प्रसंगी महाराजांना जी उद्विग्नता निर्माण झाली, देवाचा वारीचा विरह निर्माण झाला, तो त्यांनी शब्दबद्ध करून पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांजवळ पत्ररूपाने दिला. ते हे प्रकरण साधक दशेत देवाचे प्रेम उत्कंठित असणे, देवाचे विरहाने व्याकुळ होणे हे भक्ताचे लक्षण नारदांनी सांगितलेले आहेच. आपले सर्व जीवन भगवंतास अर्पण करणे व त्यांचे विस्मरण झाले तर फार व्याकुळ होणे असे भक्ताचे लक्षण नारदांनी केले आहे. आपल्या लक्षणासाठी त्यांनी उदाहरण दिले आहे गोकुळवासी गोपिकांचे. यथा वज्र गोपिका नाम, म्हणजे गोकुळवासीय गोपिकांप्रमाणे भक्ती असावी. महाराजांना एका वारीचे विरहाने झालेली तळमळ पाहिली तर गोपिकांचे स्मरण झाल्याविना राहत नाही. का माझा विसर पडिला माये बापा, अशी पत्राची सुरुवात करून ते आपली तळमळ व्यक्त करतात. का माझे पंढरी न देखती डोळे, म्हणून खंत व्यक्त करतात. आणि पत्राचे पहिल्याच अभंगात काय पोरे झाली फार, म्हणून पांडुरंगास खडसावतातही. विरहाचे व्याकुळतेचा संताप आलेने ते देवास तुका म्हणे कुळ तुझे बुडवीन समूळ, म्हणून धमकीही देतात. संतांना विनवणी करतात की तुम्ही संतजनी माझी करा विनवणी, काय तुकयाचा अन्याय त्यासी अंतरले पाय. वारकरी पंढरीत पोचल्यानंतर पांडुरंग आपली दखल घेतो की नाही याची शंकाही त्यांना वाटते. एवढ्या गर्दीत माझे स्मरण त्याला होईल का असे त्यांना वाटते. पण त्यांचे करुणेची खात्रीही आहे. वारकऱ्यांनी देवाचा निरोप घेऊन ते परत फिरले असतील याची कल्पना करतात. देवानी काही भातुके पाठवले किंवा मुराळी पाठवला किंवा निरोप्या पाठवला असेल. आपल्या पत्राची त्यांनी दखल घ्यावी असे आपले भांडवल तर काय आहे. आणि या तळमळीत असताना संत येतात व त्यांचे दर्शनाचा आनंद महाराजांना केवढा झाला. त्यांनी संतांना देवाची खुशाली विचारली. देवानी काय उत्तर दिले याचा खुलासा मात्र महाराजांनी केला नाही. मात्र संत भेटीच्या आनंदात तुकोबरायांना देवाचे विरहाचा विसर पडलेला दिसतो. म्हणून त्यांनी संतांचे ऋणाचा परिहार देऊन पवित्र होण्याकरता संतांचे पायावर लोळण घातले व चरणावर मस्तक ठेवून या प्रकरणाचा समारोप केला आहे. या प्रकरणाचे 3 भाग असून अभंग क्रमांक 1 ते 36 पर्यंत पत्र पाठवणे, अभंग क्रमांक 37 ते 54 पर्यंत देवानी काय दखल घेतली याचा विचार व 55 ते 66 मध्ये वारकऱ्यांना कृतज्ञता असे विभाग आहेत. एकंदर साधक दशेतील उत्कट प्रेम व विरहातील व्याकुळता यासाठीच या प्रकरणाचा आपले जीवनात फार मोठा उपयोग आहे. रामकृष्ण हरी. श्री तुकोपनिषद. या प्रकरणातील 66 अभंगाचं या व्हिडिओमध्ये वाचन करून या अभंगाच्या अर्थाचं वाचनही करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आपण सर्व भाविक भक्तांनी, संत महंत, सर्व देवाच्या कृपेचे अभिलाषी असलेल्या सर्वांनी याचं श्रवण करावं अशी मी आपणास नम्र विनंती करतो. रामकृष्ण हरी. सार्थ पत्रिका अभंग पहिला, पंढरीची ओढ.
कोण्या मुके ऐसे ऐकीन मी मात चाल तुझ पंढरीनाथ बोलावी तो मग मीन धरी आस मागील बोभाट वेगी धरीन वाट माहेराची इलाजी रे चित्त करी तळमळ केदवा देखती मूळ आले डोळे तुका म्हणे कै भाग्याची उजरी होईल पंढरी देखाव या मग मी धरी आस मागील बोभाट वेगे धरीन वाट माहेराची. रामकृष्ण हरी. अर्थ: मी कोणाच्या मुखातून अशी मात ऐकेन की चल तुझा पंढरीनाथ बोलावित आहे, त्यानंतर मी मागील आशा व प्रपंचाचा बोभाटा करणार नाही, त्वरित पंढरीची वाट धरेन. पंढरीसाठी निर्लज्ज झालेले माझे चित्त तळमळ करीत असून पांडुरंगाकडून आलेले मूळ, पांडुरंगाकडून आलेला निरोप मी केव्हा पाहीन असे झाले आहे. तुकोबाराय म्हणतात, पंढरी पाहण्यासाठी माझ्या भाग्याचा उदय केव्हा होईल काय जाणे. रामकृष्ण हरी. अभंग दुसरा. निरोपाची खंत. का माझा विसर पडिला माय बापा सांडियली कृपा कोण्या गुणे कैसा कंठोनिया राहो संवत्सरा काय एक धीर देऊ मना नाही निरोपाची पावली वारता न करावी ते चिंता ऐसे काही तुका म्हणे एक वेचूनी वचन नाही समाधान केले माझे. रामकृष्ण हरी. अर्थ: मायबापांना माझा विसर का बरे पडला आहे? कोणत्या गुणामुळे, कोणत्या दोषामुळे त्यांनी माझेवरील कृपेचा त्याग केला आहे? मी त्यांचे भेटीविना कसा संसार कंठावा? मनाला कोणता एक धीर द्यावा? चिंता करू नये अशी निरोपाची कसलीही वार्ता मला मिळालेली नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाने एखादा शब्दही खर्च करून माझे समाधान केले नाही. रामकृष्ण हरी. अभंग तिसरा. आपल्या अधिकाराची शंका. काही माझे कळो आले गुण दोष म्हणून उदास धरले ऐसे नाही तरी येते न घडे अनुचित नाही ऐसी रीत तया घरी कळावे ते मना आपुलिया सवे ठाईचे हे घ्यावे विचारोनी तुका म्हणे मज आव्हेरिले देवे माझी या कर्तव्ये बुद्धीची या. रामकृष्ण हरी. अर्थ: देवाला माझे काही गुणदोष कळले काय? कोणास ठाऊक, म्हणून त्याने असे अवधानिस्य धरले आहे. नाहीतर येथे असे अनुचित किंवा दुर्लक्ष करणे होणार नाही. त्याचे घराची अशी रीत नाही, हे आपल्या मनाला सहज कळावे. आपणच आपल्या ठिकाणी हे विचारून घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, मला देवाने माझ्या बुद्धीच्या कर्तव्यामुळेच दूर केले आहे. रामकृष्ण हरी. अभंग चौथा. पत्राचा निर्धार. नव्हे तरी धीर काही पाठवू निरोप आला तरी कोप येऊ सुखे कोपोनिया तरी देईल उत्तर तैसे तैसे पर फिरावोनी नाही तया तरी काय एक पोर मज तो माहेर अनिक नाही तुका म्हणे असे तयामध्ये हित आपण निवांत असो नये कोपोनिया तरी देईल उत्तर जैसे तैसे पर फिरावोनी. रामकृष्ण हरी. अर्थ: मला कसलाच धीर निघत नाही म्हणून मी निरोप पाठवित आहे. त्याला त्यामुळे राग आला तर खुशाल येऊ देत. तो निधान कोपून तरी जसेच्या तसे उत्तर माघारी देईल. त्याला काय एकच पोर आहे का? पण मला मात्र दुसरे माहेर नाही ना. तुकाराम महाराज म्हणतात, आपण निवांत नसणे यामध्येच आपले हित आहे. रामकृष्ण हरी. अभंग पाचवा. माहेराची वाट. आता पंत पाहे माहेराची वाट कामाचा बोभाट पडो सुखे काय करू आता न गमसे काही बहुत सोसिले बहु दिस घर लागे पाटी चिंता उभे वारे आपुले ते झुरे पहाव या तुका म्हणे जीव गेला तरी जाओ धरिल तो देव भाव शुद्ध
काय करू आता न गमसे झाले बहुता सोसले बहुदिस. रामकृष्ण हरी. अर्थ, आता मी माहेराच्या निरोपाची वाट पाहत आहे. अन्य कामाचा व्याप खुशाल माग राहू देत. आता मी काय करू? मला करमेनासे झाले आहे. फार दिवस मी बरेच सोचले आहे. मला घर पाठी लागते आहे. चित्तास उभे वारे सुटले आहे. आपले माहेर पाहण्यासाठी मी झुरत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता जीव गेला तरी जाऊ दे, पण देवाविषयी जो शुद्ध भाव धरला आहे तो सोडणारच नाही. रामकृष्ण हरी. अभंग 6. पत्रास प्रारंभ. विनविजे ऐस्य भाग्य नाही देवा पायाशी. केशवा सलगी केली धीटपणे पत्र लिहिले आवडी. पारणेने थोडी मती माझी. जेथे वेदा तुझा न कळेची पार. तेथे मी पामर काय वानू. जैसे तैसे माझे बोल अंगीकारी. बोबड्या उत्तरी गौरवितो. तुका म्हणे विटेवरी जी पाऊले. तेथे म्या ठेविले मस्तक हे. धीटपणे पत्र लिहिले आवडी. पारणेने थोडी मती माझी. रामकृष्ण हरी. अर्थ, देवा, मी आपणास विनवावे असे माझे भाग्य नाही. मी आपल्या पायाशी सलगी केली आहे. मी धीटपणाने आवडीचे पत्र लिहिले असून तुझा पार माझी बुद्धी जाणू शकत नाही. ज्या ठिकाणी वेदालाही तुझा पार कळत नाही तेथे मी पामर तुला काय वर्णावे. मी बोबड्या शब्दांनी तुला गौरवित आहे. ते माझे बोल जसे आहेत तसे स्वीकार. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, तुझी जी विटेवर पावली आहेत तेथे हे मस्तक ठेवले. रामकृष्ण हरी. अभंग 7. देवाची स्तुती. देवाची या देवा गोपिकांच्या पती. उदार हे ख्याती त्रिभुवनी. पातकाच्या राशी नासी तोसी नामे जळतील कर्मे महादोष. सर्व सुखे तुझ्या ओळंगती पायी. रिद्धी सिद्धी ठाई मुक्तिचारी. इंद्रासी दुर्लभ पावी जेते पद. गीती गाता छंद वाहता टाळी. तुका म्हणे जड जीव शक्तीहीन. त्याचे तू जीवन पांडुरंग. पातकाच्या राशी नासी तोसी नामे जळतील कर्मे महादोष. रामकृष्ण हरी. अर्थ, हे देवाच्या देवा, गोपिकांच्या पती, तुझी उदार ही ख्याती त्रिभुवनात आहे. तू पातकांच्या राशी नाम घेतल्याने नासितोस. तुझ्या कृपेने आमची कर्मे महादोषे जळून जातील. तुझ्या पायाशी सर्व सुखी लोळांगण घालतात. रिद्धी सिद्धी चारी मुक्ती लोळतात. तुझे गुण छंदाने गीताद्वारा गायले व टाळी वाजवली तर इंद्रास दुर्लभ असणारे पद प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, हे जड व शक्तिहीन जीव आहेत, त्याचे तू जीवन आहेस. रामकृष्ण हरी. अभंग 8. तळमळ. काय झाले नेनो माझे या कपाळान. देखीजे डोळा मुळ येता. बहुदिस पाहे वचनाची वास. धरिले उदास पांडुरंगा. नाही निरोपाचे पावले उत्तर. ऐसे तो निष्ठुर न पाहिजे. पडिला विसर किंवा काही दंदा. याहुनी गोविंदा जरूर सा. तुका म्हणे आले वेचाचे साकडे. देणे घेणे पुढे तुची धाक. बहुदिस पाहे वचनाची वास. धरिले उदास पांडुरंगा. रामकृष्ण हरी. अर्थ, माझ्या कपाळाला, माझ्या नशिबाला काय झाले कोणास ठाऊक. मी निरोप आलेला डोळ्यांनी पाहिला नाही. पांडुरंगा, मी फार दिवस आपल्या वचनाची वाट पाहिली आहे. तुम्ही मला उदास धरले आहे. मला आपणाकडून निरोपाचे बोलावणे पावले नाही. मला आपण इतके निष्ठुर नसले पाहिजे. तुला माझा विसर पडला आहे काय? किंवा यापेक्षा मोठ्या जरुरीचा व्याप वाढला आहे काय? तुकाराम महाराज म्हणतात, तुला काही खर्च करायचे साकडे आले आहे काय? तुला काही देण्या घेण्याचा धाक वाटतो काय? रामकृष्ण. अभंग 9. देवावर राग.
एवढा संकोच तरी काव्यालासी, आम्ही कोणापाशी तोंड वासू, कोण मज पुषे शिनले भागले, जरी मोकलिले तुझे देवा, कवनाची वास पाहो कोणीकडे, कोण मज ओढे जीवलग, कोण जाणे माझे जीवीचे साकडे, उगविले कोडे संकटाचे, तुका म्हणे तुम्ही देखिले निश्चिंती, काय माझे चित्ती पांडुरंगा, कोण मज पुसे शिनले भागले, जरी मोकलिले तुम्ही देवा. अर्थ, तुला जर माझे विषयी एवढा संकोच वाटत असेल तर आम्हाला जन्मच का दिलास? आम्ही तुझ्याशिवाय कोणाजवळ तोंड वासावे? देवा, तुम्ही जर मला मोकलिले, तुम्ही जर मला दूर केले तर मला शिनले भागलेले कोण विचारणार? मला तुझ्याशिवाय कोणाची आशा आहे? मी कोणाकडे पाहावे? कोण जिवलग तुझ्याशिवाय माझी ओढ धरेल? तुझ्याशिवाय माझ्या जीवाचे साखडे कोण जाणेल? दुसरे कोण माझ्या संकटाचे कोडे उगवेल? तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, तुम्ही माझ्या चित्तातील निश्चिंती पाहिलीत काय, की त्यामुळे तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करत आहात? रामकृष्ण हरी. अभंग 10. भेटीची विनंती. देई डोळे भेटी न धरी, संकोच न धरी काही, वेच तुझवरी, तुझ बुडवावे ऐसा कोण धर्म, अहर्निशी नाम घेता थोडे, फार थोडे काही करोनी पातळ, त्याजमध्ये काळ कडे लावू, आहे माझी तेची सारी नशी दोरी, भार तुझवरी नेदो माझा, तुका म्हणे आम्हा लेकराची जाती, भेटावया खंती वाटत असे, तुझ बुडवावे ऐसे कोण धर्म, अहर्निशी नाम घेता थोडे. रामकृष्ण हरी. अर्थ, पांडुरंगा, आपण माझ्या डोळ्यांना भेट द्यावी, संकोच धरू नये. मी आपणावर काही खर्चाचा बोजा टाकणार नाही. आम्ही तुला बुडवावे असा काय धर्म आहे? रात्रंदिवस नाम घेतानाच फार मिळते. आम्हाला प्राप्त असलेल्या वाट्यात थोडे फार पातळ असेल तसे करून आम्ही त्यातच काळ कडेच नेऊ. माझी जी शिदोरी आहे तीच सारेल, तुझ्यावर भार घालणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा लेकराच्या जातीला तुला भेटण्याची खंत वाटत आहे. रामकृष्ण. अभंग 11. भेटीतील आनंदाची कल्पना. शिनभार हरे ते तिच्या निरोपे, देखलिया रूप उरी नुरे, इंद्रियाची धाव होईल कुंठित, पावेल हे चित्त समाधान, माहेर आहे से लौकिकी, कळावे निढळ बरवे शोभानेरी, आस नाही परी उरी बरी वाटे, आपुले ते भेटे आपणासी, तुका म्हणे माझी अवीट आवडी, खंडना तातडी होऊ नेदी, इंद्रियाची धाव होईल कुंठित, पावेल हे चित्त समाधान. रामकृष्ण हरी. अर्थ, आपल्या निरोपाने माझा शीन भाग हरेल. आपले रूप पाहिल्यानंतर माझ्या उरात ते सामावणार नाही. माझ्या इंद्रियांची धाव कुंठित होईल व चित्तास समाधान प्राप्त होईल. लौकिकात मुलीला माहेर आहे हे कळण्यात भूषण आहे. माहेराविना कपाळ बरे शोभा देत नाही. भेटण्याची आस नसली तरी माहेर असल्यास अंतःकरणात बरे वाटते. माहेर आपले आपणास भेटेल अशी उर्मी वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, माझी आवड अवीट आहे म्हणून आपण तातडीने खंडन होऊ देऊ नये. अभंग 12. दर्शनाचा विरह. धरितो वासना परिणये, फळ प्राप्तीचा तो काळ नाही आला, तळमळी चित्त घातले खापरी, फुटितसे परी लाहीची या, प्रकार ते काही नावडती जीवा, नाही पुढे ठावा काळ हाती, जातो तळा येतो मागुता लवकरी, ओळशाचे फेरी सापडलो, तुका म्हणे बहु करीतो विचार, उत्तरे डोंगर एक चढे, तळमळी चित्त घातले खापरी, फुटतसे परी लाहीची या.
रामकृष्ण हरी. अर्थ: मी देवाचे भेटीची वासना धरतो आहे, परंतु त्याला फळ येत नाही. माझे प्राप्तीचा काळ आलेला नाही. माझे चित्त खापरात घातल्यासारखे तळमळत आहे. ती लाहीप्रमाणे फुटते आहे. अन्य काही प्रकार जीवास आवडत नाहीत. आपल्या हाती असणारा काळही ठाऊक नाही. तळमळीमुळे मी मनात उदास होऊन खाली जातो व अपेक्षेने उल्हासित होतो. या ओळशाच्या फेऱ्यात सापडलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी खूप विचार करतो आहे व कल्पनेचा एक डोंगर चढतो आहे व उतरतो आहे. रामकृष्ण हरी. अभंग 13वा. विरहाची तळमळ. का माझे पंढरी न देखती डोळे, काय हे न कळे पापयाचे. पाय पंते काहे न चलती वाट, कोण हे अदृष्ट कर्म बळी. काहे पायावरी न पडे मस्तक, क्षेम का हस्तक न पवती. काया इंद्रियाची न पुरे वासना, पवित्र होईना जिव्हा कीर्ती. तुका म्हणे कै जाऊनी मोटळे, पडेन हा लोळे महाद्वारी. पाय पंत काहे न चलती वाट, कोण हे अदृष्ट कर्म बळी. रामकृष्ण हरी. अर्थ: माझे डोळे का बरं पंढरी पाहत नाहीत, याचे पाप काय आहे कळत नाही. माझे पाय पंढरीचा पंथ का बरे चालत नाहीत, हे कोणते बलवत्तर अदृष्ट आहे. माझे मस्तक देवाचे पायावर का पडत नाही. देवाच्या आलिंगनाची प्राप्ती हातांना का होत नाही. या इंद्रियाची भेटीची वासना का पूर्ण होत नाही. देवाचे कीर्ती वर्णाने जीभ का पवित्र होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझे देहाचे हे मोठळे, माझ्या देहाचे हे गाठोळे, महाद्वारात जाऊन का बरे पडत नाही. रामकृष्ण हरी. अभंग 14वा. देवास जाभ. काय पोरे झाली पार, किंवा न साहे कर कर. म्हणवोनी केली सांडी, घास घेऊन लाहे तोंडी. करू कलागती तुझ भांडणे भोवती. तुका म्हणे टांचे घरी झाले से ओरछे. रामकृष्ण हरी. अर्थ: देवा, तुला मुले जास्त झाली आहेत का, किंवा त्यांची कटकट सहन होत नाही का, म्हणून तू त्यांचा त्याग केला आहेस व त्यांना तोंडास घासही देऊ देत नाहीस. आम्ही तुझ्याजवळ काही खोड्या व भांडणे करू असे तुला वाटते काय. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्याकडे खाद्यपदार्थाची टंचाई झाली आहे का. रामकृष्ण हरी. अभंग 15वा. काही चिंते विन नाही उपजत क्षीण, तरी हा पडीला विसर माझा तुम्हा झाला भार. आली काही तुटी गेले सुटोनिया भेटी. तुका म्हणे घरी बहु बैसले ऋण करी. रामकृष्ण हरी. अर्थ: कोणत्या तरी चिंतेविना शीण उपजत नाही. त्यामुळेच तुम्हास माझा विसर पडला आहे व माझा भार वाटत आहे. काहीतरी तुटी झाली असावी किंवा तुझ्या जवळची पुंजी संपली असावी. तुकाराम महाराज म्हणतात, बहुतेक तुझ्या दारात बरेच ऋणकरी बसले असावेत असे मला वाटते. रामकृष्ण हरी. अभंग 16वा. निरोपासी वेचे काय बोलता पुकाचे, परिहे न घेवेची यश भिवू नको सुखी यास. सुख समाधाने कोण पाहे देणे घेणे, न लगे निरोपासी मोल. तुका म्हणे वेचे बोल, परिहे न घेवेची यश भिवू नको सुखी यास. रामकृष्ण हरी. अर्थ: निरोपासाठी फुकट बोलवले तर त्यामध्ये काय खर्च होते, परंतु तुला एवढेही यश, एवढेही श्रेय घ्यावेसे वाटत नाही. देवा, तू भिवू नकोस, सुखाने निवांत अस. सुख समाधानात असताना कोण देणे घेणे पाहतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, निरोपाला मोल लागत नाही. तू फक्त आमच्यासाठी शब्द खर्च कर. रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी. अभंग 17वा. जोडीच्या हव्यासे लागे धनाचेची पिसे, मग आनिक दुसरे लोभ्या नावडती पोरे. पाहे रुक्याकडे मग अवघे ऊस पडे, तुका म्हणे देवा तुला बहुतांचा हेवा. अर्थ. जोडीच्या हव्यासामुळे धनाचे वेडच लागते, मग अनेक दुसरे काही सुचत नाही. लोभ्याला आपली मुले आवडत नाहीत, तो रुक्याकडे पाहतो, तो पैशाकडे पाहतो, मग त्याला बाकीचे सर्व ओस वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला फार जणांचा हेवा आहे. रामकृष्ण हरी. देवाचा लोभ. अभंग 18वा. मविले मविती नेनो राशी पडल्या किती, परी तू धालाची न धासी, आले उभा उभी घेसी. अवघ्या अवघा काळ वाटा वाहतीस कळ, तुका म्हणे नाही अनारुक तुझ काही. रामकृष्ण हरी. अर्थ. मोजणारे मोजताहेत, धनाच्या कितीतरी राशी पडल्या कोण जाणे, परंतु तू काही तृप्त झाला नाहीस व होतही नाहीस. जे येईल ते उभाउभी घेतो आहेस, तुझा सर्व काळ वाटा तुझ्याकडे वाहत आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला थोडी सुद्धा फुरसत नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अभंग 19. न बैससी खाली सम उभाच पाऊली, ऐसे झाले बहुत दिस, झाली युगे 28. नाही भाग क्षीण अनारुक एक क्षण, तुका म्हणे किती मापे केली देती घेती. ऐसे झाले बहुत दिस, झाले युगे 28. रामकृष्ण हरी. अर्थ. देवा तू खाली बसत नाहीस, समपावलाने उभा आहेस. असे बरेच दिवस झाले, अशी 28 युगे झाली. तुला भाग क्षीण नाही, एक क्षणही उसंत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा काळाची देण्या घेण्याची किती मापे झाली तरी तू उभाच आहेस. रामकृष्ण हरी. अभंग 20. जोडी कोणासाठी एवढी करो तोसी अटी, जरी हे आम्हा नाही सुख, रडो पोरे पोटी भूक. करोनी जतन कोणा देशील हे धन, आमुचे तळमळे तुझे होईल वाटोळे. घेशी हा शाप माझा हो निया बाप, तुका म्हणे उरी आता न ठेवी यावरी. जरी हे आम्हा नाही सुख, रडो पोरे पोटी भूक. रामकृष्ण हरी. अर्थ. देवा तू कोणासाठी एवढी जोडी व आटाटी करीत आहेस? तुझ्या व्यापाने आम्हाला जर सुख नसेल, आम्ही पोरे रडत असू, आमच्या पोटाला भूक असेल तर तुझा काय उपयोग? हे धन जतन करून कोणास देशील? आमच्या तळमळीने तुझे वाटोळे होईल. तू माझा बाप असूनही माझा हा शाप घेशील. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी आता यानंतर काही शिल्लक बाकी ठेवणार नाही. रामकृष्ण हरी. अभंग 21. करोनी चाहाडी अवघी बुडवीन जोडी, जरी तू होवोनी उदास, माझी बुडवी सियास. येथे न करी काम मुखेने घे तुझे नाम, तुका म्हणे कुळ तुझे बुडवीन समूळ. होवोनी उदास माझी बुडवी सियास. रामकृष्ण हरी. अर्थ. देवा मी तुझी चहाडी करून लोकांना सांगून तुझी सर्व कमाई बुडवीन. जर तू उदास होऊन आशा बुडवणार असशील तर मी येथे तुझे कोणतेही काम करणार नाही व मुखाने तुझे नामही घेणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुझे समूळ कुळच बुडवीन. रामकृष्ण हरी. भक्तपणाची खंत. अभंग 22.
समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी, ऐशी झाली जगी कीर्ती तुझ्या नामाची फजिती. येते नाही खाया नये कोणी मूळ न्याया, तुका म्हणे जिने आता खोटे जीवपणे. ऐसी झाली जगी कीर्ती, ऐसी झाली जगी कीर्ती तुझ्या नामाची फजिती. रामकृष्ण हरी. अर्थ: समर्थाच्या पोटी आम्ही करंठी लेखरे जन्मलो आहेत, अशी तुझ्या नामाची फजिती व तुझी अपकीर्ती जगामध्ये झाली. ते आम्हाला खायला मिळत नाही व तुझ्याकडे नेण्यासाठी कोणी मुळही येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे आमचे जीवत्वाचे जगणे खोटे झाले आहे. देवास विनंती. पुढे तरी चिंता काय येईल ते आता, मज सांगोनिया धाडी वाट पाहतो बराडी. कंठी धरीला प्राण पायापाशी आले मन, मज सांगोनिया धाडी वाट पाहतो बराडी. तुका म्हणे चिंता बहु वाटतसे आता, मज सांगोनिया धाडी वाट पाहतो बराडी. अर्थ: आता पुढे तुझ्या चित्तात काय येईल हे समजत नाही. मला सांगावा पाठव. मी बराडी होऊन निरोपाची वाट पाहत आहे. मी प्राण कंठाशी धरला आहे व माझे मन तुझ्या पायाजवळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता मला फार चिंता वाटत आहे. रामकृष्ण हरी. तळमळ. अभंग 24. कैचा मज धीर कोठे बुद्धी माझी स्थिर, जे या मनासी यावरू आत पोटी वाव धरू. कैची शुद्ध मती भांडवल असे हाती, जे या मनासी यावरू आत पोटी वाव धरू. तुका म्हणे अंगा कोण दशा आली सांगा, जे या मनासी यावरू आत पोटी वाव धरू. अर्थ: देवा, मला कसा धीर निघेल? माझी बुद्धी कुठे स्थिर आहे की या मनाला आवरावे व अंतःकरणात दम धरावा. माझी बुद्धी शुद्ध कोठे आहे? तुला प्रसन्न करावे एवढे भांडवल हातामध्ये नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अंगास अशी कोणती उचित अवस्था आली आहे सांगा बरे. रामकृष्ण हरी. देवास विनंती. अभंग 25. समर्पक वाणी नाही एकी जीसी कानी, आता भावे करुणी साचा पाया पडलो विठोबाच्या. नकळे उचित करू समाधान चित्त, आता भावे करुणी साचा पाया पडलो विठोबाच्या. तुका म्हणे विनंती विनविली धरा चित्ती, आता भावे करू साचा पाया पडलो विठोबाच्या. अर्थ: तुझ्या निरोपाची समर्पक अशी वाणी कानाला ऐकण्यास मिळेल असे वाटत नाही. आता खरोखर मी भावाने विठोबाच्या पाया पडलो आहे. उचित काय, चित्ताचे समाधान काय करावे हे कळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी आपणास विनंती केली आहे ती आपण चित्तामध्ये धरावी. रामकृष्ण हरी. वारकऱ्यांची प्रतीक्षा. येती वारकरी वाट पाहतो तोवरी, घालोनी दंडवत पुसेन निरोपाची मात.
पत्र हाती दिले तया तेथे पाठविले. तुका म्हणे येती जाईन सामोरा पुढती. घालोनिया दंडवत पुसेन निरोपाची मात. अर्थ, आता वारकरी येतील तोपर्यंत मी वाट पाहीन. मी त्यांना दंडवत घालीन व निरोपाची मात गोष्ट विचारीन. मी त्यांचे हाती पत्र दिले आहे, त्यांना पंढरीच पाठवले आहे. तुकाराम महाराज म्हणतात ते परत आल्यानंतर मी त्यांना सामोरा जाईन. रामकृष्ण हरी. समर्पण भाव. अभंग 27. रुळे महाद्वारी पाया खालील पायरी. तैसे माझे दंडवत निरोप सांगतील संत. पडे दंड काटी देह भलती सवालोटी. तुका म्हणे बाळ लोळे न धरिता सांभाळ. तैसे माझे दंडवत निरोप सांगतील संत. अर्थ, देवाच्या महाद्वारात नामदेव रायांची पायरी संत जनांच्या पायाखाली रुळते आहे. तसे माझे दंडवत व निरोप संत देहास सांगतील. दंडाची काठी जशी जमिनीवर सपाट पडते तसा माझा देह कुठेही लोळ घेण्यास तयार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जसे बाळ मातेजवळ आपली कोणतीही जबाबदारी न घेता लोळते तसा मी लोटांगण घेतो. रामकृष्ण हरी. संतांना निरोप. अभंग 28. तुम्ही संत जनी माझी करा विनवणी. काय तुख्याचा अन्याय त्यासी अंतरले पाय. भाका बहुतारिती माझी कीव का कुलती. काय तुख्याचा अन्याय त्यासी अंतरले पाय. न देखे पंढरी तुका चरण विठेवरी. काय तुख्याचा अन्याय त्यासी अंतरले पाय. अर्थ, तुम्ही संत सज्जनांनी माझी एवढी विनवणी देवाजवळ करावी. त्याला विचारावे, तुकोबाचा काय अन्याय आहे, का त्याला तुझे पाय अंतरले आहेत. आपण वेगवेगळ्या प्रकारे माझी कीव आणि काकुळती देवाजवळ भाकावी. तुकाराम महाराज म्हणतात, तुका पंढरी व विठेवरील आपले चरण का पाहू शकत नाही, हे भगवान परमात्म्यास विचारा. रामकृष्ण हरी. देवास निरोप. अभंग 29. होईल कृपादान तरी मी येईन धावून. होतील संताची या भेटी आनंदे नाचो वाळवंटी. रिघेन माते पुढे स्तनपान करती कोडे. होतील संताची या भेटी आनंदे नाचो वाळवंटी. तुका म्हणे ताप हरती दे कोनिया बाप. होतील संताची या भेटी आनंदे नाचो वाळवंटी. अर्थ, आपण देवास सांगा की तुझे कृपादान झाले तर मी त्वरित धावून येईन. तेथे मला संतांच्या भेटी होतील व आम्ही वाळवंटात आनंदाने नाचू. मी माते पुढे जाईन व तिच्या प्रेमामृताचे प्राशन करीन. तुकाराम महाराज म्हणतात, तो माझा बाप दिसताच माझे सर्व ताप हरून जातील. रामकृष्ण हरी. देवास विनंती. परसोनी उत्तर जाब देई जे सत्वर. जरी तू होसी कृपावंत तरी हा बोलावी पतित. नानी काही मना करोनी पापाचा उगाना. जरी तू होसी कृपावंत तरी हा बोलावी पतित. तुका म्हणे नाही काय शक्ती तुझे पायी. जरी तू होसी कृपावंत तरी हा बोलावा पतित.
अर्थ, देवा माझे पत्र अवलोकन करा व सत्वर त्याचे उत्तर द्या. देवा तू जर कृपावंत असशील तर हा पतित तुका तुझ्याकडे बोलावून घे. माझ्या पापाचा हिशोब करून अन्य काही मनात आणू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या पायात मला सरते करण्याची इच्छा, सरते करण्याची शक्ती नाही काय. रामकृष्ण हरी. भेटीतील सुखाची कल्पना. अभंग 31. ऐकोनिया कीर्ती ऐसी वाटती विश्रांती, माते सुख डोळा पडे ते कोण लाभ जोडे. बोलता ये वाचे विट नये जीवानाचे, तुका म्हणे धावे वासना ते रस घ्यावे. माते सुख डोळा पडे येथे कोण लाभ जोडे. अर्थ, देवाची कीर्ती ऐकून जर मनाला अशी विश्रांती वाटते तर मग ते सुख डोळ्यांना दिसल्यावर ते कोणता लाभ होईल. त्या सुखाचे वर्णन बोलता येत नाही, त्या सुखाचा वीट येत नाही, त्यासाठी जीभ सारखी नाचत असते. तुकाराम महाराज म्हणतात, त्या सुखाचे रसपान करण्यासाठी माझी वासना धावत आहे. रामकृष्ण हरी. देवास निकराचा निरोप. अभंग 32. किती करू शोक पुढे वाढे दुःखे दुःख, आता जाण सीते करी माझे कोण मनी धरी. पुण्य होते गाठी तरी का लागती हे अटी, आता जाणी से ते करी माझे कोण मनी धरी. तुका म्हणे पळ माझी राहिली तळमळ, आता जाणी से ते करी माझे कोण मनी धरी. अर्थ, देवा मी आता किती शोक करू, माझे दुःखाने दुःख वाढत आहे. आता तू जाणशील ते कर, माझे तुझ्याशिवाय कोण मनावर घेणार. माझे गाठीस पुण्य असते तर अटाअटी का करावी लागली असती. तुकाराम महाराज म्हणतात, माझे बळ व तळमळ तशीच राहते आहे. रामकृष्ण हरी. अभंग 33. करील आबाळी माझ्या दातांची कसाळी, जाशी एकदा मरोन पाठी लागेल हे जन. घरी लागे कळ नाही जात तो शीतळ, जासी एकदा मरोन पाठी लागेले हे जन. तुका म्हणे पोरवडे मज येतील रोकडे, जासी एकदा मरोनी पाठी लागेल हे जनी. अर्थ, माझ्या दातांची कसाळी तुझी आभाळ करील, तू एक वेळ मरून जाशील व हे लोक माझे पाठी लागतील. घरामध्ये कलह होईल, शांत काळ जाणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला रोकडे पोरवडे येईल, मी अनाथ होईन. देवा मी अनाथ होईन. रामकृष्ण हरी. देवाचा आशीर्वाद. आता आशीर्वाद माझा असो सुखे नांद, मनसी कोणे तरी काळे आहे तशी माझी बाळे. दुरी दुरांतर तरी घेसी समाचार, माझे म्हणती तरी काळे आहे तशी माझी बाळे. नेसे कधी तरी तुका म्हणे लाजे हरी, मनसी कोणे तरी काळे आहे तशी माझे बाळे. अर्थ, देवा माझा आता तुला आशीर्वाद आहे, तू चुकाने राहा. कोणत्या तरी काळी माझी ही बाळे आहेत असे म्हणशील ना, तू तर दूर अंतरावर आहेस तरी पण माझा समाचार घेशील. तुकाराम महाराज म्हणतात, देवा कधीतरी आमची लाज तू घालवशीलच ना. रामकृष्ण. निर्वाणीचा निरोप. आता हे शेवटी
माझी ऐकावी गोष्टी. आता द्यावा वचनाचा जाब कळे तैसा याचा. आता कर पुढे न करी उत्तर. तुका म्हणे ठसा तुझा आहे राखे तैसा. आता द्यावा वचनाचा जाब कळे तैसा याचा. अर्थ, देवा आता शेवटी आपण माझी ही गोष्ट, माझे हे सांगणे ऐका. आता आपण आपणास कळेल तसे माझे वचनाचे उत्तर द्या. मी यानंतर आपणास कोणतीही करकर करणार नाही व काही बोलणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तू तुझे कीर्तीचा ठसा आहे तसा राख. रामकृष्ण. देवास क्षमा याचना. अभंग 36. बोलिलो ते आता काही जाणता नेनता. क्षमा करावे अन्याय पांडुरंगे माझे माय. स्तुती निंदा केली लागे पाहिजे साहिरी. क्षमा करावे अन्याय पांडुरंगे माझे माय. तुका म्हणे लाड दिला तैसे पुरवा खोड. तुका म्हणे लाड दिला तैसे पुरवा खोड. क्षमा करावे अन्याय पांडुरंगे माझे माय. अर्थ, देवा मी आपणाशी काही जाणते नेनतेपणानो बोललो आहे. त्या अन्यायाची आपण क्षमा करावी. पांडुरंगा आपण माझी माय आहात. मी आपली नकळत निंदा स्तुती केली आहे ती आपण सहन केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आत्तापर्यंत माझा जसा लाड केला आहे ते हेही कोड पुरवावे. रामकृष्ण हरी. या ठिकाणी पत्रिका प्रकरणातील भाग पहिला संपन्न होत आहे. पत्रिका प्रकरणातील भाग दुसरा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढचाही व्हिडिओ याच पद्धतीनं आपण सर्वांनी ऐकाल, स्मरण कराल अशीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि आपला या ठिकाणी सर्वांना साष्टांग दंडवत घालतो. रामकृष्ण हरी.